नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत शेळ्याकडे। बघा ही शेळ्या आहेत इकडे, कारण आज थोडं होतं पप्पाली काम, त्याच्यामुळे मला लावलं शेळ्याकडे। तर एवढं काही अवघड नाही शेळ्याचं, कारण सांभाळायला ह्याच्या पण आधी हे बघा ही शेळ्या अर्ध्या इकडे गेल्यात अर्ध्या इकडे गेल्यात। बेजारी तर होती या, हो दे जाऊ दे, आता काय आज काम आहे म्हणल्यावर पप्पाली जरा सांभाळावं। तर आज व्हिडिओ काढायला पण थोडासा उशीर झाला, कारण गावामध्ये थोडी दिंडी होती बारीक पोरायची। तर चला इथून दाखवतो तुम्हाला कसा आहे नजारा, कसा नाही गावाकडला। शेळ्या कशा सांभाळतात ह्याच्याविषयी थोडीशी माहिती देतो। ही शेळ्या आता बघा आहेत, इकडे शेळ्या आहेत। तर बघू चला, थोडा आवाज पण माझा खरखर खरखर येत असेल, कारण इथं वारं खूप सुटलेलं। हे बघा कसला भारी नजारा इकडे, बराबर दिसते का नाही बघा, एकदम भारी असा नजारा इथं, हिरवगार दिसायला लागले सगळीकडे। आणि शेळ्या ह्या बघा चरायला लागल्यात अशा। मित्रांनो प्लीज प्लीज थोडं ऍडजस्ट करा, कारण काय व्हायला लागलंय, आपण इथं व्हिडिओ शूट करायला लागलो, जरा माळव आलो बघा इकडे, शेळ्या लेवर घेऊन आल्या तर, कारण भारी इकडे नजारा पण भारी बघा, बघण्यासारखा नजारा इकडून इथून लय भारी दिसायला, एकदम एकदम असं नेचर असं इतकं भारी वाटायला लागलं की तुम्हाला मी सांगू शकणार नाही, शब्दात सांगू शकणार नाही। कारण थोडं ऍडजस्ट पण करा, कारण वार खूप सुटले, तुम्हाला आवाज पण बरोबर येणार नाही। तर बघू शकता त्या बघा इथं आपल्या शेळ्या चरायला लागल्यात, आणि त्यात पुढे गेल्यात काही, हो का इथं काही राहायला लागल्या। तर आता काय करायचं आपल्याला, इथं बघा आता आपल्याला इथं 2-4 मिनिट शेळ्या चरायचं आहे, राहते बघा त्या साईडला राहते आपलं, कारण तिथं आपला माळ राहते, आणि मग दुसऱ्याच्या माळाला लावून तो काही त्याच्यामुळे आपल्याला तिथं लावायचं। आणि कशाला कोणाच्याला तिथं आपल्याला पाणी पाजायचं बघा, शेळ्याला तिथं राहते हौदाला पाणी पाजायचं। आता 2-4 मिनिट चारायच्या हौदाला पाणी पाजायचं, आणि आपल्याला तिकडे माळावर घेऊन द्यायचं आपल्या शेळ्या। तर शेळ्या माळावर घेऊन जायच्या, तोवरचं बघू आपण इकडला नजारा कसा आहे कसा नाही। भारी नजारा काय सांगा मित्रांनो तुम्हाला, माझ्यानं तुम्हाला जर सांगतो, तुम्ही जर कामामध्ये पडलेला असतात एखाद्या, तुम्ही 2-4 दिवस काम सोडून असला नजारा बघण्यासाठी गावाकडे यावं असं माझं म्हणणं आहे, कारण इतका भारी नजारा दिसू लागलाय ना, लयच भारी। आता इथून माझ्या मोबाईल मध्ये एवढा क्लिअर दिसणार नाही, पण बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो लावले जातात शेळ्या, पण आता बसलो निवांत, आता खूपच थकलोय मित्रांनो, कारण शाळेने लयच ताणायला लागल्यात, काय लय बेजारी सुरू आहे। तर भेटू आता नवीन व्लॉगमध्ये, कारण इथं माळावर आलोय त्याच्यामुळे कसं व्हायला लागलं, आपल्यापाशी नाही माईक, आता सुरुवात केलेली आपण ब्लॉगला, आणि माईक नसल्यामुळे काय होईल, आवाज जरा खरखर यायला लागलाय। आणि इकडलं माळाकडलं वातावरण असं की म्हणजे लयचा वारण बिरण ते सुटलेलं आहे बघा इकडं, त्याच्यामुळं आवाज लय खरखर यायला। तर भेटू पुन्हा पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये, तोवरचं बाय बाय।